की याची चौकशी झाली पाहिजे. मात्र कसं बघताय तपासाकडे आतापर्यंत 1 महिन्याच्या? सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझ्यासहित आम्ही सर्वांची भूमिका राहिली की अशा पैकी ज्यावेळेला विमान अपघात करतात त्यावेळेला जे एक तपासाची यंत्रणा स्वायत्त यंत्रणा भारत सरकारने स्थापन केलेली आहे त्यामार्फत चौकशी केली जावी. आणि पहिल्या दिवशी तशापैकी चौकशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयांनी केली. मुख्यमंत्री आले होते त्यांनी सुद्धा CIDच्या मार्फत तशापैकी चौकशीचे आदेश त्या ठिकाणी तशी चौकशी सुरू झाल्याचं आम्हाला माहिती देण्यात आली. तदनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजण मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलं की या साऱ्या घटनेची पूर्णपणाने CBIच्या मार्फत चौकशी केली जावी. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशीच त्यांच्या सहीच्या पत्रासहित केंद्रीय गृहमंत्रालयाकडे माननीय अमित शहांकडे पत्रव्यवहार केला आणि आता CBIच्या मार्फत सुद्धा त्याची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. खरं आहे की याच्यातलं जे काही सत्य आहे वेगवेगळ्या व्यक्तींनी या संबंध घटनेच्याबद्दल काही प्रश्न निर्माण केलेत, काही त्यांचं त्या संदर्भातलं मत जे आहे काय ते व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुरुवातीपासूनच मी आणि आमच्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांची ही भूमिका राहिली की यंत्रणेच्याद्वारे तपास करत असतानाच ज्या बाबी आज उपस्थित केल्या गेल्यात त्या ज्यांनी कुणी उपस्थित केल्या असतील त्या बाबीच्या सह या तपासाचा तपास सखोलपणाने त्या ठिकाणी व्हावा. एकदा आम्ही ही मागणी केली की जागतिक स्तरावरती सुद्धा अशा ज्या काही संस्था आहेत याच्यापैकीच्या विमान अपघाताची ती चौकशी करत असतात. त्याही तपास यंत्रणेची मदत आवश्यकता असेल तर या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घेतली जावी. कारण दादा केवळ महाराष्ट्राच्या सीमित नेतृत्व नव्हतं तर देशातील 130 कोटी जनतेला दादांच्या त्या दुःखद निधनाने प्रचंड प्रमाणावरती हळहळ त्या ठिकाणी वाटलेली आहे. म्हणूनच या साऱ्याचा जो अहवाल असेल तपशील असेल तो देशातील जनतेच्या समोर लवकरात लवकर यावा ही आम्हा सर्वांचीच मागणी आहे. ज्या